डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र, निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र। अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा। संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर। संपर्क 9623 25 67 22। गेली काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। शासनाकडून अतिवृष्टीचा 75 मिलीमीटरचा नियम लागू असला तरी रोज 50 मिलीमीटर पाऊस सतत कोसळत असल्यामुळे शेतांमध्ये गुडघ्यापर्यंत पाणी साचलंय। त्यामुळे कापूस, सोयाबीन यासारख्या पिकांचं मोठं नुकसान झालं असून शेतकरी चिंताग्रस्त झालेत। आज 22 सप्टेंबरला माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी तालुक्यातील काळे आखाडा, जोगेश्वरी आखाडा आणि येवले आखाडा परिसरातील शेतकऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेत शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली, तर शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना दिलासाही दिला। शासनानं तांत्रिक बाबीत अडकून न पडता तातडीनं पंचनामे करून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान भरपाई द्यावी। अजूनही तालुक्यामध्ये पंचनाम्यांची प्रक्रिया सुरू झालेली नाही, त्यामुळे तहसीलदार, कृषी अधिकारी आणि तलाठ्यांना मी फोन करून तातडीनं पंचनामे सुरू करण्याची मागणी केली आहे, असं तनपुरे यांनी म्हटलंय। 15 दिवस झाले, 15 दिवस पाणी चालू आहे। किती पाणी साचलंय? पाणी गुडघ्याच्या जास्त येते। आता शासनाकडे काय मागणी तुमची? मागणी काय, भरपाई द्यावा देईन काय तुम्हाला? पंचनामे करून भरपाई द्यावा। पाण्यामुळे कपाशीचं एकदम म्हणजे पाते गळून गेले, कैऱ्या खाड्या, त्याला काहीच राहणार नाही। मग त्याच्यामुळे मग त्या बरेच नुकसान झालं, खर्च निघणार नाही। तो खर्च निघण्यासाठी निदान सरकारने काहीतरी आमच्याकडे पाहावं बाबा। सुखदेव बाबासाहेब काळे, राहणार काळे आखाडा, राहुरी। आज आमच्या इथे पाऊस चालू झाल्यापासून 15 दिवस झालेत। आमची इतके हाल चालू आहे शेतकऱ्यांची का भरपूर इतके पिकांचे नुकसान झाले। आमच्या इथं गुडघे इतक्याला पाणी आहे, जनावरांची इतके हाली, चारा नाही, काय नाही। त्याच्यानंतर 15 दिवसात प्रशासनाचं वा लोकप्रतिनिधी कोणीही आमच्याकडे डोकून पाहिलेलं नाही। पण आज आमच्या इथे माजी मंत्री प्राजक्तदादा तनपुरे यांनी येऊन आम्हाला सर्वांना आधार दिला व इथून पुढे आमच्या समोर तहसीलदारला, तलाठ्यांना फोन केले व पंचनाम्याची सूचना दिल्या। त्यामुळे आमच्या सर्व शेतकऱ्यांना एक चालना मिळाली का इथून पुढे आम्हाला म्हणजे शासनास थोडीशी नुकसान भरपाई मिळेल। शासनाने एक त्यांच्या मागणीला लवकरात लवकर हे करून आमचे पंचनामे करावे व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कशी भेटेल कोणत्याही निकषात न अडकवता सरसकट पंचनामे करावे व शेतकऱ्यांना म्हणजे मदत करावी, हीच आमची अपेक्षा आहे। प्राजक्तदारांचे आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आभार मानतो, त्यांनी या गोष्टीला चालना दिल्या। तहसीलदार साहेब, ते सगळे कपाशीचे पाण्याखालीत कपाशी सगळ्या आपले पंचनामेचं राहुरी तालुक्यातलं काय विषय काय? बर, म्हणजे आता मी राहुरी नगरपालिका हद्दीतच आहे, पण सगळ्या तालुक्यात बऱ्याच ठिकाणी अशीच परिस्थिती आहे सात। बरोबर, हे म्हणा आता सततचा पाऊस झाला की नाही तुमच्या आकडेवारीनुसार होईलच ना, निकषात बसला असेल ना सततच्या पावसामध्ये तरी। कारण काय झालंय आता इथं अतिवृष्टी 75 mm झालेलं नसेल, पण ॲज गुड ॲज सततचा पाऊस आहेच, कारण पाणी काय आता खूप साचलेला आहे विषय। गेल्या काही दिवसापासून राहुरी तालुक्यामध्ये जवळपास सर्वदूर ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती पाऊस चालू आहे आणि कधी 50 mm, कधी 60 mm हा बऱ्याचशा महसुली मंडळामध्ये जरी अतिवृष्टीचा 75 mm निकष असेल तरी देखील जो सततचा रोज रोज 50 mm पाऊस त्या ठिकाणी पडतो। आपण इथं बघू शकाल की पिकांमध्ये मोठ्या प्रमाणावरती पाणी साचलेलं आहे। विशेषतः कपाशीच्या पिकाला आता सर्वदूर राहुरी तालुक्यात अशीच परिस्थिती आहे म्हटलं तरी वावगं होणार नाही आणि आता ह्या पिकाचं भरपूर नुकसान होणार आहे आणि शेतकऱ्यांनी बोलून दाखवल्याप्रमाणे कमीत कमी झालेला खर्च तरी भरून निघेल की नाही अशी परिस्थिती असताना आता सगळ्यांचे मदतीची आशा ही शासनाकडे लागलेली आहे।
यावर्षी 1 रुपयाची पीक विमा योजना बंद केल्यामुळं बऱ्याचशा लोकांनी पीक विम्याचा प्रीमियम भरलेला नाही. मागच्या वर्षीपेक्षा जवळपास 30-40% लोकांनी पीक विमा भरलेला आहे आणि त्याच्यात देखील बरेचसे ट्रिगर शासनानं कमी केलेले आहेत. म्हणजे आता जर ह्या शेतकऱ्याकडे जर पीक विम्याचा मागच्या वर्षीचा जो पीक विम्याचे निकष होते ते असेल त्यांनी लगेच कृषी खात्याला 72 तासाच्या आत कळवलं असतं इथला फोटो काढून आणि त्यांना बाकीच्या महसूल मंडळात काय का हो इथं लगेच नुकसान भरपाई किंवा पीक विमा हा मिळाला असता. पण आता यावर्षी मात्र तो ट्रिगर बंद केलेला आहे. त्यामुळे आता सगळ्यांची मदार ही शासन काय नुकसान भरपाई देईल याच्यावरती आहे. अतोनात पिकांचं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे NDRFचे वगैरे काय निकष अशा तांत्रिक बाबीमध्ये न बसता शेतकऱ्यांना भरीव मदतीची या शासनाकडनं अपेक्षा आहे. मी मगाशी तहसीलदारांकडे बोललो की अजून राहुरी तालुक्यामध्ये पंचनामे झालेले नाहीत, तर मी तहसीलदारांना विनंती केली की तात्काळ राहुरी तालुक्यामध्ये देखील पंचनामे करायला सुरुवात करावी आणि योग्य रीतीने पंचनामे करून शेतकऱ्याला त्याचे वरती शासनापर्यंत पोहोचवावे. शासनापर्यंत तरी तिथं देखील आम्ही पाठपुरावा करू की हा नुकसान भरपाई ही शेतकऱ्याला जास्तीत जास्त मिळाली पाहिजे. यावेळी प्राजक्त तनपुरे यांच्या समवेत बाळासाहेब बोंडे, प्रशांत डवले, शहाजी ठाकूर, प्रकाश भुजाडी, दादासाहेब सरोदे, सदाशिव गुंजाळ, सुखदेव काळे, गीताराम काळे, अंबादास काळे, रामेश्वर काळे, किशोर जाधव, मारुतीराव हार्दे, सुनील काळे, अण्णासाहेब काळे, राहुल तागड यांसह नुकसानग्रस्त शेतकरी मोठ्या संख्येनं हजर होते. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे असं आश्वासन तनपुरे यांनी दिलंय. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.